आज आपण पाहणार आहोत इंटिग्रेशन ऑफ ए composite function. We know that in derivative of composite function, for example, d by dx of e raised to x. इथं e raised to x हे composite function आहे. composite function म्हणजे function of function x असते किंवा function raised to function असतोय. जर असं composite function असेल आणि त्याचं जर डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असेल तर आपण सिंपल डेरिव्हेटिव्ह नुसार पहिल्यांदा त्याचं डेरिव्हेटिव्ह लिहितो आणि त्यानंतर त्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने काय करतो मल्टिप्लाय करतो. इथं बघा e raised to x याचं डेरिव्हेटिव्ह आपण e raised to x लिहिलंय. e raised to x च्या डेरिव्हेटिव्ह नुसार काय लिहिलंय e raised to x लिहिलंय इनटू x च्या ऐवजी x ह्या व्हेरिएबलच्या ऐवजी तिथं x हे फंक्शन आलेलं आहे त्यामुळे त्या x च्या डेरिव्हेटिव्हने ते काय केलं आपण मल्टिप्लाय केलेलं आहे. So here we get e raised to x into d by dx of x. हे e raised to x आहे तसंच राहील आणि x चं डेरिव्हेटिव्ह येईल. आता x चं डेरिव्हेटिव्ह घेताना इथं आपल्याला काय मिळणार आहे a हा कॉन्स्टंट आहे बाहेर घ्यायचा आहे आणि d by dx ऑफ कशाचं राहील फक्त व्हेरिएबल x चं डेरिव्हेटिव्ह काय असते 1 असते. So here we get e raised to x into a into x derivative 1. So here we get e raised to x into a. आता इंटिग्रेशन मध्ये काय करायचं आहे बघा, जर कंपोजिट फंक्शनचं आता आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं असेल तर सेम e raised to x चं जे इंटिग्रेशन असते त्यानुसार लिहा. डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण काय करतोय त्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय करतो त्याऐवजी कंपोजिट इंटिग्रेशन मध्ये त्या डेरिव्हेटिव्हच्या त्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हनं डिवाइड करायचं आहे. डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण मल्टिप्लाय करतो इंटिग्रेशन मध्ये आपण डिवाइड करायचं आहे आणि प्लस सी लिहायचं आहे. सो e raised to x याचं इंटिग्रेशन काय असणार आहे e raised to x डिवाइडेड बाय d by dx ऑफ x प्लस सी. x चा डेरिव्हेटिव्ह a हा कॉन्स्टंट असल्यामुळे बाहेर घ्या x चा डेरिव्हेटिव्ह 1 येईल. So integration of e raised to x is e raised to x divided by a plus c. डिफरन्स लक्षात येतोय का बघा. डेरिव्हेटिव्हचं कंपोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेताना आपण काय करतो त्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय करतो आणि इंटिग्रेशन मध्ये काय करायचं आपल्याला ते डिवाइड करायचं आहे. डेरिव्हेटिव्ह मध्ये मल्टिप्लाय होते इंटिग्रेशन मध्ये काय करायचं आहे डिवाइड करायचं आहे आणि इंटिग्रेशन जे आपण सिंपल व्हेरिएबल मध्ये पार्ट केलंय सिंपल फंक्शन मध्ये जे केलेलं आहे त्यानुसारच लिहायचं. सुरुवातीला फक्त जे दुसरं फंक्शन असेल त्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हनं डिवाइड करायचं आहे. सिमिलरली इथं बघा इंटिग्रेशन ऑफ px प्लस q रेज टू n dx. आपण जो स्टँडर्ड फॉर्म्युला पाहिलेला आहे तो आहे इंटिग्रेशन x रेज टू n dx. x रेज टू n चं इंटिग्रेशन काय असते x रेज टू n प्लस 1 डिवाइडेड बाय n प्लस 1. आता इथं x न येता काय आलेलं आहे f ऑफ x आलेलं आहे फंक्शन आलेलं आहे. सो हे काय असणार आहे कंपोजिट फंक्शन असणार आहे आणि त्यामुळं x रेज टू n नुसार आपण त्याचं इंटिग्रेशन लिहायचं. फंक्शन आहे तसंच लिहायचं दॅट इज द f ऑफ x रेज टू n प्लस 1 डिवाइडेड बाय n प्लस 1 इंटू 1 अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x असणार आहे. x च्या ऐवजी काय इथं f ऑफ x आहे. आता हा इथं f ऑफ x वापरलेला आहे px प्लस q. सो इंटिग्रेशन ऑफ दिस px प्लस q रेज टू n dx इज px प्लस q रेज टू n प्लस 1 डिवाइडेड बाय n प्लस 1 इंटू 1 अपॉन d बाय dx ऑफ म्हणजे आपण px प्लस q याच्या डेरिव्हेटिव्हनं काय करणार आहे डिवाइड करणार आहे. मी इथं सेपरेट 1 अपॉन लिहिलेलं आहे 1 अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ px प्लस q प्लस c. आता px प्लस q रेज टू n प्लस 1 डिवाइडेड बाय n प्लस 1 इंटू px प्लस q चं डेरिव्हेटिव्ह सेपरेट करणार. सेपरेट केल्यानंतर px चं डेरिव्हेटिव्ह की ज्यामध्ये p हा कॉन्स्टंट आहे बाहेर घेतल्यानंतर फक्त डेरिव्हेटिव्ह ऑफ काय असणार आहे x चं डेरिव्हेटिव्ह 1. सो px चं डेरिव्हेटिव्ह 1 q हा कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0. So here we get px plus q raised to n plus 1 divided by n plus 1 into 1 upon p plus c. Second आहे बघा इंटिग्रेशन e raised to px plus q
ई रेस टू एक्सच्या ऐवजी काय आलं इथं ई रेस टू एफ ऑफ एक्स आहे. ई रेस टू एक्स नुसार इंटिग्रेशन काय लिहिणार ई रेस टू एक्स. फक्त इथं काय करणार आहे आपण त्या एफ ऑफ एक्सच्या डेरिव्हेटिव्हनं डिवाइड करणार आहे. सो डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ पी एक्स प्लस क्यू प्लस सी. ई रेस टू पी एक्स प्लस क्यू आहे तसंच आणि पी एक्स प्लस क्यूचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे पी, कारण की तर क्यूचं डेरिव्हेटिव्ह हे 0 येतं आहे. पी हा कॉन्स्टंट आहे आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 आहे. सो पी एक्स प्लस क्यूचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे पी असणार आहे प्लस सी. नेक्स्ट आहे बघा इंटिग्रेशन 1 अपॉन पी एक्स प्लस क्यू. 1 अपॉन एक्सच्या ऐवजी जो आपण स्टँडर्ड फॉर्म्युला पाठ केला आहे त्याऐवजी एफ ऑफ एक्स असणार आहे. सो 1 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन आपल्याला माहित आहे लॉग एक्स आहे. त्यामुळे इथे पण काय लिहिणार आहे त्याचं इंटिग्रेशन लॉग ऑफ पी एक्स प्लस क्यू. एक्सच्या ऐवजी एफ ऑफ एक्स आहे, कंपोजिट फंक्शन आहे म्हणून त्या एफ ऑफ एक्सच्या डेरिव्हेटिव्हनं डिवाइड करणार आहे. सो हिअर वी गेट डी बाय डी एक्स ऑफ पी एक्स प्लस क्यू प्लस सी. सो हिअर वी गेट लॉग ऑफ पी एक्स प्लस क्यू डिवायडेड बाय पी एक्स प्लस क्यूचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे पी असणार आहे प्लस सी. नेक्स्ट आहे इंटिग्रेशन साइन ऑफ पी एक्स प्लस क्यू. साइनचं इंटिग्रेशन काय असतं मायनस कॉस लिहिलं आपण इथं. मायनस कॉस ऑफ जे फंक्शन आहे तेच एफ ऑफ एक्स दॅट इज द पी एक्स प्लस क्यू डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजेच डी बाय डी एक्स ऑफ पी एक्स प्लस क्यू प्लस सी. मायनस कॉस ऑफ पी एक्स प्लस क्यू आहे तसंच राहील आणि पी एक्स प्लस क्यू यामध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ पी एक्स प्लस क्यूचं काय असणार आहे पी प्लस सी. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा इंटिग्रेशन सेक्स स्क्वेअर पी एक्स प्लस क्यू डी एक्स इज इक्वल टू. सेक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय असणार आहे टॅन. फक्त इथं कंपोजिट फंक्शन आहे त्यामुळे ह्या एफ ऑफ एक्सच्या डेरिव्हेटिव्हनं आपण डिवाइड करणार आहे. सो डिवायडेड बाय डी बाय डी एक्स ऑफ पी एक्स प्लस क्यू प्लस सी. इथं टॅन आहे तसंच लिहिलं जाईल आणि पी एक्स प्लस क्यूचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे पी असणार आहे प्लस सी. नेक्स्ट आहे इंटिग्रेशन ऑफ टॅन ऑफ पी एक्स प्लस क्यू डी एक्स. टॅनचं इंटिग्रेशन माहिती आहे आपल्याला लॉग ऑफ सेक एक्स. सो हिअर वी राईट लॉग ऑफ सेक एक्स. एक्स काय आहे इथं एफ ऑफ एक्स आहे आणि तो काय आहे पी एक्स प्लस क्यू डिवायडेड बाय कंपोजिट फंक्शन आहे म्हणजे एफ ऑफ एक्स आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजेच डी बाय डी एक्स ऑफ पी एक्स प्लस क्यू प्लस सी. लॉग ऑफ सेक ऑफ पी एक्स प्लस क्यू आहे तसंच राहील आणि पी एक्स प्लस क्यूचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे इथं पी असणार आहे प्लस सी. बघा नोट लिहिलेलं आहे इफ वी हॅव टू कॅल्क्युलेट इंटिग्रेशन ऑफ अदर कंपोजिट फंक्शन वी हॅव टू फॉलो द सेम प्रोसिजर ॲज अबाव. या पद्धतीनं आपण राहिलेल्या कंपोजिट फंक्शनचं इंटिग्रेशन लिहू शकतो. आता एक्झाम्पल्स बघा इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ई रेस टू 2x dx. दिलेलं इंटिग्रेशन आय इज इक्वल टू कन्सिडर करा इंटिग्रेशन ई रेस टू 2x dx. ई रेस टू 2x ई रेस टू काय आलं इथं एफ ऑफ एक्स आलेला आहे. कंपोजिट फंक्शन आहे ई रेस टू एक्स नुसार आपण लिहिणार आहे ई रेस टू एक्स म्हणजेच ई रेस टू जे काही एक्स सोडून एफ ऑफ एक्स असेल तेच लिहायचं एफ ऑफ एक्स डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट एफ ऑफ एक्स ई रेस टू एफ ऑफ एक्स डिवायडेड बाय डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. आता इथं आपला दिलेल्या एक्झाम्पलमध्ये एफ ऑफ एक्स काय आहे 2x आहे त्यानुसार आपण इंटिग्रेशन लिहिणार ई रेस टू 2x डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजेच 2x प्लस सी डी बाय डी एक्स ऑफ 2x. हिअर वी गेट ई रेस टू 2x आहे तसंच 2xचं डेरिव्हेटिव्ह 2 प्लस सी. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा इंटिग्रेशन dx डिवायडेड बाय 2x प्लस 11. इथं आता दिलेलं इंटिग्रेशन आय इज इक्वल टू लिहिलं. आता इथं 1 अपॉन एक्स आहे 1 अपॉन एफ ऑफ एक्स आहे 1 अपॉन एफ ऑफ एक्स 1 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन काय असते लॉग एक्स आणि इथं आता एफ ऑफ एक्स आहे त्यामुळं डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ काय असणार आहे एफ ऑफ एक्स. सो हिअर वी गेट लॉग ऑफ 2x प्लस 11 डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x प्लस 11 प्लस सी. इथं 2x प्लस 11 त्याचं डेरिव्हेटिव्ह येईल 11चं 0 आणि 2xचं 2. सो हिअर वी गेट लॉग ऑफ 2x प्लस 11 डिवायडेड बाय 2 प्लस सी.
नेक्स्ट एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन e raised to 2x प्लस 1/1 प्लस x स्क्वेअर dx. इथं दोन फंक्शन्स आहेत आणि त्या दोन फंक्शनची काय आहे, ॲडिशन आहे आणि त्याचं काय आहे, इंटिग्रेशन आहे. पहिल्यांदा आपण दिलेलं इंटिग्रेशन i इज इक्वल टू कन्सिडर करणार आहे. त्यानंतर आपल्याला त्या इंटिग्रेशनचा रूल यूज करायचा. काय, दोन फंक्शनचे ॲडिशन आहे, आपण सेपरेट इंटिग्रेशन करणार आहोत. इथं आपल्याला मिळेल इंटिग्रेशन e raised to 2x dx प्लस इंटिग्रेशन 1/1 प्लस x स्क्वेअर dx. इथं e raised to 2x हे कंपोजिट फंक्शन आलेलं आहे. याचं डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन आपण काय करणार आहे, e raised to x नुसार e raised to 2x लिहिणार आहे. फक्त कंपोजिट फंक्शन आहे, सो f ऑफ x च्या डेरिव्हेटिव्हने डिवाइड करणार आहे. सो डिवाइडेड बाय d by dx ऑफ 2x प्लस इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस x स्क्वेअर काय असणार आहे, tan इनवर्स x. इथं e raised to 2x आहे तसंच 2x चं डेरिव्हेटिव्ह 2 येईल प्लस tan इनवर्स x हे असणार आहे.